साधारणतः 15 वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्ये होते. ही कथा काकांनी मला त्यावेळी सांगितली होती. काका पोलीस दलामध्ये असल्याकारणाने त्यांना कधीही केव्हाही ड्युटीवर बोलावले जात असे. असंच एके दिवशी काकांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून फोन आला. सावंत, तुम्ही जिथे कुठे असाल तिकडून लगेचच खाडीवर जावा. मी आलोच पाठीमागून. काका घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ती बॉडी निरखून बघितली. तेव्हा त्या बॉडीचा गळा कापण्यात आला होता. सावंत म्हणाले की प्रथम बॉडी कोणी बघितली? तेव्हा तिथे झालेल्या जमावापैकी एका मच्छीमार गृहस्थाने हात वर केला आणि म्हणाला, साहेब, मी पाहिली पहिल्यांदा बॉडी. तेवढ्यातच तिकडे वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर इनामदार तिकडे आले. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत यांनी बॉडी पाहिलेल्या त्या गृहस्थाची कसून चौकशी केली. कसून केलेल्या चौकशीमध्ये असे आढळून आले. इन्स्पेक्टर इनामदारांनी विचारले, कधी पाहिली साधारण बॉडी तुम्ही? गृहस्थ म्हणाले, साहेब, मी रामभाऊ. बघा, मी जेव्हा मासे पकडायला जात होतो तेव्हा समुद्र किनाऱ्यावर मला ही बॉडी दिसली. इन्स्पेक्टर इनामदार म्हणाले, म्हणजे नेमकं तुम्ही किती वाजता बघितलं? गृहस्थ म्हणाले, असं विचारताय? बघा साहेब, सकाळी 8 वाजता. इनामदार म्हणाले, तुम्ही ह्या माणसाला ओळखता का? गृहस्थ म्हणाले, हो साहेब, हे पांडुरंग साठे, गावातील वजनदार व्यक्तिमत्व. 10 एकर शेतजमीन, स्वतःचा प्रशस्त वाडा आणि सगळ्यात महत्त्वाचं दिलखुलास व्यक्तिमत्व. पण असं अचानक काही कळायला मार्ग नाही. इन्स्पेक्टर इनामदार म्हणाले, घरात कोण कोण असतं यांच्या? गृहस्थ म्हणाले, साहेब, त्यांची बायको फक्त. इन्स्पेक्टर इनामदार म्हणाले, अजून काही सांगू शकता का यांच्याबद्दल? गृहस्थ म्हणाले, नाही साहेब. इन्स्पेक्टर इनामदार म्हणाले, ठीक आहे. सावंत, पटकन हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स मागवा आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवा. आणि तुम्ही अजून काही कळल्यास लगेचच मला कळवा. इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत दोघेही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून पांडुरंग साठे यांच्या घरी चौकशी करण्यास जातात. दारावरची बेल वाजते. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, तुम्ही पांडुरंग साठे यांच्या मिसेस का? अलका साठे, हो, मीच आहे. आणि तुम्ही इथे कशासाठी आला आहात? आणि माझे पती कुठे आहेत? इन्स्पेक्टर इनामदार म्हणाले, मला माफ करा, तुमचे पती आता या जगात नाहीत. त्यांच्यावर कोणीतरी धारदार सुरीने वार केला आहे. थोड्या वेळाने अलका साठे सांगतात, काय म्हणता साहेब? इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, हो मॅडम, त्यांचा खून झाला आहे. मी समजू शकतो. तुम्हाला कोणावरती संशय वगैरे? अलका साठे म्हणतात, नाही साहेब, इन मीन घरात आम्ही दोघे. त्यामुळे आता ह्या जमिनीची देखभाल करणारं तरी कोण? म्हणून मालकांनी निर्णय घेतला की त्यातील 5 एकर जमीन विकून टाकूया. आणि ह्याच गावात विजय साळुंखे नावाचे डॉक्टर आहेत. ह्यांना गावांमध्ये हॉस्पिटल उभारायचे होते. त्यांना जमिनीची नितांत गरज होती. आम्हालासुद्धा जमीन विकायची होती, म्हणून आम्ही हा व्यवहार केला. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, त्यांची कोणाशी दुश्मनी वगैरे? अलका साठे म्हणतात, नाही साहेब, ते खूप दयाळू, दुश्मनी तर शक्यच नाही. हां, पण एक सांगू शकते, त्यांना अस्थमाचा त्रास होता. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, ठीक आहे. तुम्ही दोघेच एवढ्या मोठ्या वाड्यात राहता का? अलका साठे म्हणतात, नाही, आमच्याबरोबर एक नोकरसुद्धा राहत होता. आणि कालच रात्री त्याच्या आईची तब्येत बिघडली असल्याकारणाने तो त्याच्या गावी निघून गेला. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, त्याचे संबंध पांडुरंग साठे यांच्याशी कसे होते? अलका साठे म्हणतात, चांगले होते. गरीब होता बिचारा, ह्यांच्या मित्राच्या ओळखीचा. गरीब म्हणून आम्ही ठेवून घेतलं त्याला कामावर. आमची सगळी कामं करायचा. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, ठीक आहे, मला तुमच्या नोकराचा पत्ता भेटू शकेल? अलका साठे म्हणतात, हो नक्की. साहेब, कृपया करून लवकरात लवकर माझ्या पतीच्या खुनाचा शोध लावा. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, हो मॅडम, नक्की तुमच्या पतीच्या खुनाचा शोध लावीन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत दोघेही प्रथम डॉक्टरकडे चौकशी करण्यात जातात. इन्स्पेक्टर इनामदार, डॉक्टर साळुंखे का? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. डॉक्टर विजय साळुंखे म्हणतात, हो, मीच, या ना साहेब. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, गावातील पांडुरंग साठे यांना आपण ओळखता का? साळुंखे म्हणतात, हो. मग इनामदार विचारतात, कशी तुमची ओळख झाली हे तुम्ही सांगू शकता का? डॉक्टर विजय साळुंखे म्हणतात, हो नक्कीच. काही दुखलं खुपलं की माझ्याकडेच यायचे उपचारासाठी. इनामदार म्हणतात,
बस एवढीच ओळख? ह्या पलीकडे सुद्धा तुमच्या दोघांमध्ये जमिनीचा व्यवहार? डॉक्टर साळुंखे म्हणतात, हो हो नक्कीच, तो व्यवहार आमचा पूर्ण झालेला आहे. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्याच्याबरोबर तुमचा व्यवहार झाला आहे त्याचा खून झाला आहे. डॉक्टर विजय साळुंखे म्हणतात, काय म्हणता साहेब, कधी आणि कसा झाला? इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, त्याच चौकशीसाठी आम्ही आलो आहोत. त्याचा एका धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. डॉक्टर विजय साळुंखे म्हणतात, साहेब, ज्याने कोणी हा खून केला असेल त्या नराधमाला लवकर पकडा आणि माझी काहीही मदत लागली तर नक्की सांगा. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, ठीक आहे. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत निघत असताना त्यांचं लक्ष कचऱ्याच्या डब्यात जातं. त्यात तुटलेला पंप दिसून येतो. तेव्हा ते मागे फिरतात. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, तुम्हाला दम्याचा त्रास आहे का? डॉक्टर विजय साळुंखे म्हणतात, नाही. असं का विचारलं? ओ, त्या पंपाबद्दल? ॲक्च्युली तो माझ्या एका रुग्णाचा आहे. बिघडला असल्याकारणाने मी तो कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, ठीक आहे. दोघेही तिथून निघून जातात आणि नोकराचा शोध घेण्यास पुढे सरसावतात. इन्स्पेक्टर इनामदार विचारतात, इथे नंदकुमार जोशी कुठे राहतात? रस्त्यावरील गृहस्थ सांगतो, साहेब, इथून डाव्या बाजूला एक प्रशस्त मैदान लागेल. तिथून 5 घरं सोडली की 6वं घर नंदकुमार जोशींचं. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, ठीक आहे. इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत आता नंदकुमार जोशीच्या घरी जातात. इन्स्पेक्टर इनामदार विचारतात, मला नंदकुमार जोशी ह्यांना भेटायचं आहे. हरिभाऊ जोशी म्हणतात, हो साहेब, नंदकुमार जोशी इकडेच राहतो. मी त्याचा बाप आहे हरिभाऊ जोशी. नंदकुमार हा पांडुरंग साठे यांच्याकडे कामाला आहे. महिन्यामध्ये 1 दिवस इकडे आम्हाला भेटायला येतो. अरे नंदकुमार, तुला विचारण्यास पोलीस आले आहे. नंदकुमार म्हणतो, साहेब, काय झालं? इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, हे बघ, भोळेपणाचा आव आणू नकोस. तू ज्यांच्याकडे काम करतो त्यांचा खून झालेला आहे. त्याच्या चौकशीसाठी तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला आलो आहे. नंदकुमार म्हणतो, नाही साहेब, मी काहीच केलं नाही आहे. मला त्याच्या खुनाबद्दल काही माहीत नाही आहे. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतो, तू आमच्याबरोबर येतो आहेस की नाही? नाहीतर आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत. इन्स्पेक्टर नंदकुमारला पोलीस स्टेशनमध्ये आणतात. रीतसर पद्धतीने त्याला विचारतात, पण तो काही कबुली जबाब देत नाही. त्यामुळे त्याला थोडी मारहाण करतात. त्यानंतर तो अगदी पोपटासारखा बोलू लागतो. नंदकुमार म्हणतो, साहेब, सांगतो, बाईसाहेबांनी तुम्हाला अर्धसत्य सांगितलं आहे. माझ्या आईची तब्येत ठीक नाही, पण त्याकरिता माझ्याकडे तिच्या उपचाराकरिता पैसे नाहीत, म्हणून मी त्या दिवशी मालकांकडे पैसे मागितले, पण त्यांनी देण्यास नकार दिला. शेवटी नाईलाजाने मला त्यांच्या घरात 50,000 रुपयाची चोरी करावी लागली. हे मालकाच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेच मला कामावरून काढून टाकले. हे बाईसाहेबांना माहीत नाही. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, म्हणजे तूच खून केला तर स्वतःच्या मालकाचा आणि पैसे घेऊन फरार झाला? नंदकुमार म्हणतो, नाही साहेब, मी नाही केला. मी खरं बोलतोय. पण त्याच्या बाबतीत मला एक गोष्ट माहीत आहे. मी निघताना असं ऐकलं, साहेब कोणाशी तरी फोनवर बोलत होते. मला तू अर्धेच पैसे दिलेत, पूर्ण कधी देणार आहेस? एवढेच मी ऐकलं. हवालदार सावंत म्हणतात, साहेब, ह्याच्या झडतीत एक कंगवा सापडला आहे. तो पुढील बाजूने कंगवा असून मागली बाजूने टोपण खाली केल्यास छोटंसं धारदार शस्त्र आहे. इन्स्पेक्टर इनामदार 2-3 कानाखाली पेटवून त्याला म्हणतात, हे तुझंच आहे ना? बोल ना, आता काय झालं? नंदकुमार म्हणतो, नाही साहेब, खरंच मी काही केलं नाही आहे. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतो, काहीच केलं नाहीस तर हे तुझ्याकडे कसं आलं? तेव्हाच डॉक्टर शिंदेंचा फोन इन्स्पेक्टर इनामदार ह्यांच्या मोबाईलवर येतो. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही कळले का? शिंदे डॉक्टर सांगतात, हो, त्यांचा खून झाला आहे. त्यांना अस्थमाचा त्रास होता. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, हो, मला त्यांच्या पत्नीकडून कळलं, पण त्याचा गळा कापून खून झाला आहे ना? डॉक्टर शिंदे म्हणतात, नाही, खुनी फार चालाक आहे आणि त्याने दिशाभूल करण्यासाठी केले आहे. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, म्हणजे? डॉक्टर शिंदे सांगतात, रात्री साधारण 10च्या सुमारास त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे आणि नंतर 2 तासांनी दिशाभूल करण्यासाठी त्यांचा गळा कापण्यात आला आहे. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, बाप रे, म्हणजे खून 2 तास अगोदर झालेला आहे आणि तो पण गुदमरून? डॉक्टर शिंदे म्हणतात,
आणि इनामदार साहेब, एक सांगतो, जो कोणी खुनी आहे त्याला माहीत आहे की त्यांना अस्थमाचा त्रास होता ते. इन्स्पेक्टर इनामदारांनी डॉक्टर विजय साळुंखे यांच्याकडे तुटलेला पंप बघितला आणि त्यांच्या लक्षात आले. अर्धा पंप तर डॉक्टरांकडे बघितला. नोकरांकडून काही पैशाबाबत सुद्धा साठ्याच्या बाबतीत ऐकले होते. तर एकदा तलाठी ऑफिसला जाऊन जमिनी संदर्भातील व्यवहाराबाबत माहिती काढूया. आता इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत दोघेही तलाठी ऑफिसमध्ये जातात. इन्स्पेक्टर इनामदार साहेब, मला पांडुरंग साठे आणि डॉक्टर विजय साळुंखे ह्यांच्यातील जमिनीबद्दलच्या व्यवहाराची माहिती हवी आहे. तलाठी ऑफिसर म्हणतो, हो नक्की, त्या दोघांमध्ये व्यवहार झाला आहे, पण पैसे अर्धेच दिले गेले आहे. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतो, काय, अजून काही तुम्हाला याबद्दल माहिती आहे? तलाठी ऑफिसर म्हणतो, नाही, तुम्ही आमच्या रेकॉर्डमध्ये तपासू शकता. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, ठीक आहे. इन्स्पेक्टर इनामदार स्वतःशीच पुटपुटतात, तो डॉक्टर खोटं का बोलेल? तो पंप जरी बिघडला असला तरी तोडायची गरज काय होती? आणि डॉक्टरांना साठेंच्या अस्थमाबद्दलची माहितीसुद्धा असणारच. डॉक्टर आपल्याला गुमराह करतात आणि आपण चुकीच्या माणसाला आत टाकले असं वाटते. ताबडतोब इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत आपली गाडी डॉक्टरांच्या क्लिनिककडे वळवतात आणि बघतात तर काय, डॉक्टर विजय साळुंखे निघण्याच्या गडबडीत असतात. तेव्हाच इन्स्पेक्टर इनामदार ह्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन येतो. अनोळखी व्यक्ती फोनवर बोलतो, साहेब, आम्ही एक डेड बॉडी खाडीत फेकलेल्या माणसाचा व्हिडिओ काढला आहे. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, हो, पाठवा लवकरच. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, डॉक्टर कुठे चाललात? डॉक्टर विजय साळुंखे म्हणतात, काही नाही, इमर्जन्सी केस आहे, तिथेच चाललो आहे. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, चला पोलीस स्टेशनमध्ये. डॉक्टर विजय साळुंखे म्हणतात, तुमच्याकडे काही पुरावा वगैरे? इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, चला पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला सर्व पुरावे दाखवतो. तुमचे सगळे कारनामे कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत. तेव्हा आता चला, ह्यातून तुमची सुटका नाही. डॉक्टर विजय साळुंखे तेव्हा पटकन बोलून जातात, तिथे एकही CCTV कॅमेरा नाही. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, हे सगळं तुम्हाला माहीत होतं. तुमच्या माहितीकरता सांगतो, तुम्ही डेड बॉडी जेव्हा खाडीमध्ये फेकत होता तेव्हा एका जोडप्याने निसर्गाचा व्हिडिओ करता करता तुमचाही सुंदर पद्धतीने व्हिडिओ केलेला आहे. तो आमच्याजवळ आहे. आता सगळं कबूल कर, नाहीतर तुला चांगला चोप देतो. डॉक्टर विजय साळुंखे बोलतो, हो, मीच केला त्या म्हाताऱ्याचा खून. वीट आला होता. सारखा आपला फोन करून विचारायचा, कधी देणार आहेस उरलेले पैसे? सारखं आपलं त्या म्हाताऱ्याचं पैसे पैसे. कुठून आणून उरलेले पैसे? सांगितलं देतो पैसे. सध्या जेवढे होते तेवढे सगळे दिले. बाकीचे जसे मिळतील तसे देईन. ऐके ना म्हातारा. शेवटी मनाशी निश्चय केला की ह्या म्हाताऱ्याचा काटा काढायचा म्हणून. त्या दिवशी रात्री मला त्याचा फोन आला. हे बघा, तुम्ही माझे सगळे जमिनीचे पैसे द्या, अन्यथा माझी जमीन मला परत करा. साहेब, अशावेळी काय करायचं मी? मी त्या जागेवर हॉस्पिटल उभारण्याचे बांधकामसुद्धा चालू केलं होतं. माझा लाखो पैसा त्यात लागला होता. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, पुढे बोल. डॉक्टर विजय साळुंखे सांगतो, त्याच दिवशी रात्री संतापाने माझ्याकडे आले आणि म्हणाले, जर तू पूर्ण पैसे दिले नाहीस तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाईन. माझ्यासारख्या विद्वान डॉक्टराला पोलिसांची धमकी. मी संतापलो. प्रथम मी त्याचा गळा दाबला. मला माहीत होतं की त्याला अस्थमाचा त्रास आहे ते, आणि दिशाभूल करण्यासाठी मी धारदार शास्त्राने त्याचा गळा कापला आणि डेड बॉडी खाडीत फेकून दिली. आणि त्याच दिवशी रात्री मला नंदकुमार भेटला. त्याने मला त्याच्या बाबतीत घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याला मी मिठी मारत असताना त्याच्या खिशामध्ये ते धारदार शस्त्र टाकलं, जेणेकरून खुनी सापडला तरी त्याचं पूर्ण शक नोकरावर जाईल. इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, तुला तर फाशीच झाली पाहिजे. चला रे, घेऊन चला याला कोर्टात. इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत डॉक्टर विजय साळुंखे यांना बेड्या ठोकतात. 11वी शिकणाऱ्या एका मुलीचा रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी मृतदेह सापडतो. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा खून झाल्याचं निष्पन्न होतं आणि खुन्याबद्दल आणखी एक ठोस पुरावा मिळतो. पण तपास त्या दिशेने पुढे करताच त्या खुन्याचा देखील खून झाल्याचं समजतं आणि या दोन्ही खुनामागील खरा चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या नातेवाईकांसोबत मला सुद्धा वाईट वाटतं आणि आश्चर्याचा धक्कासुद्धा बसतो, कारण खून करणारं दुसरं तिसरं कोणी नसून साधारणतः 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्ये होते. ही स्टोरी माझ्या काकांनी मला सांगितली.
त्यावेळी ते दिवा पोलीस क्वार्टर्समध्ये राहत होते. काका पोलीसमध्ये असल्या कारणामुळे कधीही केव्हाही कामावर रुजू व्हावं लागत असे. एके दिवशी रात्री त्यांना वायरलेसवर संदेश आला की एके ठिकाणी मर्डर झाला आहे, तर ताबडतोब तुम्हाला पंचनाम्यासाठी जावे लागेल आणि सकाळपर्यंत बॉडी सांभाळावी लागेल आणि बरोबर एक शिपाई सोबत घेऊन जावा. घटनास्थळ हे जंगलात असल्या कारणामुळे आजूबाजूला कोणाचीच रहदारी नव्हती. घटनास्थळी पोहोचल्यावर काकांनी ती बॉडी एकदम निरखून बघितली, तर ती बॉडी एका मुलीची होती. तिथे रोज कचरा टाकणाऱ्या एका गृहस्थाने त्या मुलीचा अर्धवट दफन केलेला मृतदेह पाहिला व पोलिसांना ह्याबद्दल सूचना दिली. बॉडी बघताक्षणीच त्या बॉडीच्या चेहऱ्यावर काही ओरखडे दिसले. आता काकांनी त्या गृहस्थाची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर असं समजलं की बॉडी 1 तासांपूर्वी बघितली गेली आहे. बॉडी व्यवस्थित बघितल्यानंतर त्या मुलीच्या शर्टच्या खिशामध्ये गव्हर्नमेंट ID आढळलं. ते कदाचित ड्रायव्हिंग लायसन असावं. आता मात्र पोलिसांना तिच्या घराचा पत्ता, नाव, एरिया इत्यादी माहिती मिळाली. त्या इन्फॉर्मेशनमध्ये पोलिसांना असं कळलं की त्या मुलीचे नाव प्रणाली सुर्वे. तिचा जन्म 1982 दिवा येथे झाला होता. दिवा इथे सखारामवाडीमध्ये तिचं घर होतं. सकाळ होताच पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमकडे सोपवली आणि पोलीस प्रणालीच्या दिवा येथे राहत्या घरी चौकशीसाठी गेले. दारावर बेल वाजवली. आजीने दरवाजा उघडला. पोलीस बघून आजी घाबरली. नंतर थोड्या वेळाने पोलिसांनी आजी आजोबांना धीर दिला आणि सांगितले की प्रणाली सुर्वे यांचा खून झाला आहे. हे ऐकता क्षणीच आजी आणि आजोबा ढसाढसा रडू लागले. पण थोड्या वेळानंतर दोघांनी स्वतःला सावरले. धीर देऊन पोलीस म्हणाले, तुम्ही आम्हाला ह्याबाबत काही सांगू शकता का? तेव्हा आजीने सांगितले की प्रणाली सन 2000मध्ये आमच्याकडे राहायला आली. तिच्या आईचं स्वप्न होतं की तिने 10वी नंतरचे शिक्षण शहरात जाऊन घ्यावे. तशी दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, सर्वांवर प्रेम करणारी आमची लाडकी. पुढे आजीने सांगितले की जवळच्या ताराबाई साठे या कॉलेजमध्ये इयत्ता 11वीचे शिक्षण घेत होती. एवढी माहिती गोळा करून पोलीस तिकडून निघून गेले. संध्याकाळी देशमुख काका 2 पोलिसांना घेऊन फॉरेन्सिक लॅबमध्ये गेले. डॉक्टरकडून त्यांना खुनाबद्दल काही माहिती मिळेल ह्या कल्पनेनं त्यांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये गेल्यावर महेश डॉक्टरांना विचारले, पोस्टमॉर्टम केल्यावर काही माहिती मिळाली का तुम्हाला किंवा तुमच्या टीमला? डॉक्टर महेश हसत म्हणाले, हो, मी एवढंच आता सांगू शकतो की इट वॉज अ मर्डर. मी तुम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट दाखवतो. चला मग कामाला लागू आपण. दोघेही एका टेबलजवळच्या खुर्च्यांवर जाऊन बसले. तुम्हाला काय काय माहिती मिळाली ते सांगा आधी, डॉक्टर महेश म्हणाले. काकांनी सांगितले, आम्ही मृत व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्या आजी आजोबाची चौकशी केली असता फारसं काही हाती लागलं नाही. आमचा तपास सुरू आहे अजून. एकंदर हा खूनच आहे. हो, ते माहीत आहे. पण एक प्रश्न आहे, डॉक्टर महेश म्हणाले. कोणता प्रश्न सर? तुम्ही एकटेच कसे या केसेसला हँडल करत आहात? म्हणजे अजून कोणीतरी हवं ना तुमच्यासोबत? किती धावपळ झाली असेल तुमची? डॉक्टर महेश म्हणाले. हो ना सर, आमची टीम आहे सोबत. तपास सुरू आहे. कुठे लक्ष देऊ तेच कळत नाही. त्यात ते मीडियावाले, त्यांना वाटते आम्ही काहीच काम करत नाही. मीडिया तसंच समजते, काका म्हणाले. ठीक आहे, आता केस मुंबई पोलिसांकडे आली आहे ना, तुम्ही फक्त मदत करा, बाकीचं आम्ही बघतो, डॉक्टर महेश म्हणाले. असं करूया, तुम्ही सगळी माहिती जेवढी तुम्ही जमवली आहे तेवढी ती आता मला द्या. डॉक्टर महेश म्हणाले, हा मर्डर आहे. इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले, तुम्ही याबाबत खात्रीने कसे सांगू शकता? डॉक्टर महेश, येस ऑफकोर्स. खून झाला रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान. ह्या व्यक्तीवर जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर व्यक्तीचा चेहरा बिघडवण्यासाठी एक धारदार चाकूने वार करण्यात आला. इन्स्पेक्टर देशमुखने विचारले, तुम्ही कसं काय एवढ्या लवकर निष्कर्ष काढू शकता? डॉक्टर महेशांनी सांगितलं, मी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा स्टडी करूनच सगळं सांगतोय. ती जागा सील केलेली होती. घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरूच होता. त्यात सिनियर इन्स्पेक्टर जाधव तिकडे आले. सिनियर इन्स्पेक्टर जाधवांनी देशमुखला बोलवले. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, काय काय सापडलं इथे तुम्हाला? इन्स्पेक्टर देशमुखांनी सांगितले, हा सर, एक मृतदेह प्रणाली सुर्वे यांचा धारदार चाकूने खून झाला आहे. कोणतं हत्यार? सॉरी सर, सापडला नाही ते. आरोपी बरोबर घेऊन गेला असेल. पुढे सांगा. फिंगरप्रिंट्स मिळाले? किती वाजता झालं हे सगळं?
साधारणतः रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान. आणि तुम्हाला कसं कळलं? मला इथून रात्रीच्या सुमारास कचरा टाकून घरी जाणाऱ्या माने या गृहस्थाने फोन केला होता. बोलवा जरा त्याला. एका हवालदाराला माने या गृहस्थाला बोलवायला पाठवले. सिनियर इन्स्पेक्टर जाधव, हे माने. माने म्हणाले, साहेब, मी सगळ्यांचा कचरा सोडण्यास ह्या जंगलात रोज रात्री येतो. तेव्हा पायी चालत असताना मला हा मृतदेह माझ्या पायाशी सापडला आणि लगेचच मी पोलिसांना फोन करून सांगितले. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, ठीक आहे, जा तुम्ही आता. शहर सोडून सध्या जाऊ नका. गरज लागली तर तुम्हाला परत बोलवण्यात येईल. माने म्हणाले, ठीक आहे साहेब. सिनियर इन्स्पेक्टर जाधव, देशमुख, आपल्याला कॉलेजमध्ये तपास सुरू केला पाहिजे की ह्या मुलीचा कोणी प्रियकर होता की कोणाशी दुश्मनी होती. तिकडे जाऊनच आपल्याला काही माहिती मिळेल. इन्स्पेक्टर प्रणालीच्या कॉलेजमध्ये जातात. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणतात, मी इन्स्पेक्टर प्रणाली सुर्वे ही मुलगी इयत्ता 11वीच्या वर्गात शिकत होती आणि तिचा काल रात्री खून झाला आहे. आम्हाला सर्व माहिती हवी आहे तिच्या संदर्भात, की तिचे मित्र मैत्रीण कोण, प्राध्यापकांशी तिचे संबंध कसे होते. एव्हरीथिंग जाणून घ्यायचं आहे आम्हाला, तर कृपया आम्हाला सहकार्य करा. त्यावर प्रिन्सिपल म्हणाले, हो नक्की. राम, जरा मिसेस सावंत यांना क्लासमधून बोलावून आणशील. इन्स्पेक्टर जाधव, माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत मी नक्की करेल तुम्हाला. हे घ्या, आल्या मिसेस सावंत. सिनियर इन्स्पेक्टर जाधव मिसेस सावंतला म्हणाले, प्रणाली सुर्वे ह्या केसच्या संदर्भात आम्हाला तुमची विचारपूस करायची आहे. तिचा काल रात्रीच खून झाला आहे आणि त्या खुनाच्या संदर्भात तुम्हाला जे काही तिच्याबद्दल माहिती असेल ते आम्हाला सांगा. मिसेस सावंत म्हणाल्या, काल संध्याकाळी मला ती भेटली आणि म्हणाली की मॅम, तुम्ही मला एक्झामसाठी थोडं इम्पॉर्टंट नोट्स देऊ शकता का, म्हणजे मला एक्झामसाठी प्रिपरेशन करता येईल. तेवढ्यातच तिचा मित्र राहुल तिकडे आला, जो खूप मस्तीखोर मुलगा आहे. प्रणाली त्याला बघून थोडी नाखुश झाली आणि म्हणाली की काय काम आहे तुझं इकडे. त्या दोघांमध्ये भांडण होणार होतं तितक्यात प्रणाली मला बाय बोलून पुढे निघून गेली आणि राहुल तिच्या मागून गेला. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, मीन्स प्रणाली राहुलला डिसलाईक करायची. अजून काय सांगू शकता की राहुलचे इतर मित्र मैत्रिणींबरोबर कसं वागणं आणि कसे संबंध होते, त्याचं प्रणालीशी वागणं, एनिथिंग यू नो. मिसेस सावंत म्हणाल्या, मला इतकंच माहिती आहे. हो, पण प्रणालीची मैत्रीण मीना हिला नक्कीच सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, थँक्स मिसेस सावंत. सिनियर इन्स्पेक्टर जाधव व देशमुख वर्गात जातात. जाधव मीनाला विचारतात, मीना, तुझी मैत्रीण प्रणाली हिने कधी तुझ्याशी तिच्या पर्सनल लाईफबद्दल डिस्कस केलं. मीना म्हणाली, नाही, पण वर्गात किंवा जेव्हा जेव्हा तिला मी भेटायचे तेव्हा ती खूप डिस्टर्ब असायची. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, राहुलबद्दल काही सांगू शकशील का. मीना म्हणाली, नाही, मला त्या संदर्भात काही बोलायचं नाही आहे. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, ठीक आहे, ह्या मुलीला नक्कीच काहीतरी माहीत आहे. आपल्याला ह्या राहुलच्या घरी जाऊन तपासाला सुरुवात केली पाहिजे. इन्स्पेक्टर देशमुख, हो साहेब, मी गाडी काढतो. तेवढ्यातच डॉक्टर महेश यांचा फोन आला. तातडीने तुम्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये या, तुम्हाला काही सांगायचं आहे. डॉक्टर महेश इन्स्पेक्टरला सांगतात, इन्स्पेक्टर, खून केला तेव्हा खुन्याच्या हाताला सिमेंट लागलेलं होतं असे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगत आहे. याचा अर्थ खून अशा व्यक्तीने केला आहे जो सिमेंटच्या कामाशी संबंधित आहे आणि विशेषतः हे साधं सुधं सिमेंट नसून पोर्टलँड पोझोलाना सिमेंट आहे. अशा प्रकारचे सिमेंट बनवणारे आपल्या भारतात खूप कमी कंपनी आहे. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणतात, इट इज व्हेरी फॅन्टॅस्टिक. म्हणजे आपण आतापर्यंत आम्ही प्रणालीचा मित्र राहुलवर संशय घेत होतो, पण डॉक्टर महेश यांनी केसचा फासाच पालटून टाकला. छान माहिती दिली तुम्ही. देशमुख, एक काम करा, शहरामध्ये जेवढ्या पण सिमेंट बनवणाऱ्या कंपनी आहेत त्याची एक लिस्ट तयार करा आणि त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मजुराचीही लिस्ट मागून घ्या. तोपर्यंत मी जरा मीनाच्या घरी तपास चालू करतो. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, हो सर. देशमुख शहरात जेवढ्या पण सिमेंट बनवणाऱ्या कंपनी आहेत त्याची चौकशी करतात. तेव्हा त्यांना असं आढळून येतं की गुलमोहर कंपनीच्या लेबर रोजनीशीमध्ये बबन नावाच्या माणसाने काम सोडलं आहे आणि त्याला काम सोडून 1 महिन्याहून जास्त दिवस झाले आहेत. काही मजुरांकडून असं कळण्यात आलं की ह्या मजुराचं पैशांवरून मालकाशी भांडण झालं आहे. पोलिसांनी त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळवण्यासाठी गुलमोहर कंपनीच्या मालक मिस्टर गोसावी याच्याशी संपर्क साधला. इन्स्पेक्टर देशमुख विचारतात, मिस्टर गोसावी तुम्हीच का.
मी एका खुनाबद्दल चौकशी करण्यासाठी इथे आलो आहे. तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. मला सांगा, बबन आणि तुमच्यामध्ये नक्की काय झाले? अचानक त्याने नोकरी का सोडली? मिस्टर गोसावी म्हणतात, नाव नका काढू त्याचं साहेब. मला 50,000ला चुना लावून गेला तो. मी त्याला पांडुरंगवाडीमध्ये मिस्टर सबनीस यांच्याकडे एक काम होतं प्लास्टर आणि रंग काढायचा, आणि बबन खूप गरीब होता आणि मला वाटलं की त्याला पैशाची नितांत आवश्यकता आहे, म्हणून मी बबनला पाठवलं. तर त्याने माझी लाज घालवली, चोरी केली आणि बेपत्ता झाला. ह्यात बबन पळून गेला. सुरेश बबनबद्दल सर्व काही सांगू शकतो, तो त्याच्याच गावचा आहे. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, नाव काय म्हणालात? मिस्टर सबनीस. हे नाव कुठेतरी ऐकले असं वाटतंय ना पलांडे? सुरेश आज कामावर आलाय का? हवालदार पालांडे म्हणतात, साहेब, ती मृत व्यक्तीची मैत्रीण मीना सबनीस. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, तीच का ती? मिस्टर गोसावी, तुम्ही अजून काही सांगू शकता का? कुठे राहायचा हा बबन? कधी आणि किती तास त्याने मिस्टर सबनीस यांच्या घरी काम केलं? आणि ह्या आधी सुरेश कुठे राहायचा त्याचे डिटेल्स द्या. मिस्टर गोसावी, हो नक्की, आमच्याकडे सर्व माहिती आहे. बबन 4 मार्चला मिस्टर सबनीस यांच्या घरी गेला होता. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, थँक्स मिस्टर गोसावी. केस इंटरेस्टिंग होत चालली आहे. केळकरवाडी, रमाबाई चाळ. ओके मिस्टर गोसावी, थँक्स. पोलीस केळकरवाडीमध्ये सुरेशच्या घरी पोहोचतात. दरवाजा उघडल्यावर पोलिसांना बघून सुरेशचा पळ काढायचा प्रयत्न. इन्स्पेक्टर देशमुख, पकडा त्याला, कुठे पळून जातोस? सुरेश, नाही, मी खून केला नाही आहे आणि मला काही माहीत नाही आहे. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, खून केला नाहीस तर पळत का होतास? आणि हा बबन कुठे आहे? सुरेश म्हणतो, मला नाही माहीत आहे साहेब. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, मग तू खून नाही केलास असं का म्हणालास? म्हणजे नक्की तुला माहीत आहे? सांग, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईन. तिकडे बरोबर बोलशील. सुरेश म्हणतो, हो साहेब, सांगतो. बबन हा माझ्याच गावचा आहे. गावी शेती करून किती पैसे कमवणार, म्हणून त्याच्या घरच्यांनी मला मुंबईमध्ये काही काम असेल तर सांग असं म्हणाले. तो खूप दारू पितो, ह्या कारणाने त्याला कोणीही नोकरी देत नसे. तो तसा नव्हता. ह्या दारूपायी स्वतःची शेतजमीन पण विकून टाकली. मला वाटलं शहरात काम करून सुधारेल, म्हणून मी म्हटलं गरीब आहे, 2 मुलं बायका पोरं आहेत, 4 पैसे कमवेल आणि देईल गावी. पण मला माहीत नव्हतं की त्याची अशी नियत असेल. चोरी केल्यानंतर मला त्याने फोन केला आणि म्हणाला की ती सबनीसच्या मुलीची मैत्रीण मला खूप आवडली, पण तिने मला चोरी करताना पाहिलं. त्या दिवशी पण तो दारू पिऊन होता. संध्याकाळी 8ला माझी आणि त्याची भेट झाली. तेव्हा त्याने मला अशी माहिती दिली की मीनाची मैत्रीण 10 वाजता तिच्या ट्युशन क्लासमधून सुटते आणि तिने मला भेटायला बोलवलं आहे. एकाच नजरेत तो तिच्यासाठी वेडा झाला होता. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, त्याला ही माहिती कोणी दिली की ती ट्युशनवरून 10ला सुटते म्हणून? सुरेश म्हणाला, साहेब, तो फक्त मला एवढं म्हणाला की मीनानेच त्याला ही माहिती दिली आहे म्हणून. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, ह्या केसमध्ये 2 आरोपी आहेत. एकाचा शोध लागला, दुसऱ्या खुनीचा शोध लागेल. गाडी काढा. मीनाच्या घरी पोलीस येतात. मिस्टर सबनीस म्हणतात, हे बघा साहेब, माझ्या मुलीने काही केले नाही आहे. तुम्ही जबरदस्तीने तिला फसवत आहात. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, बघू ना आपण. मीना, राहुल आणि तुझे संबंध कसे होते? आणि का तुझ्या मैत्रिणीला तू आणि बबन या दोघांनी मिळून मारलं? का त्या निष्पाप मुलीचा जीव घेतला? मिस्टर सबनीस म्हणतात, हे काय बोलत आहेत इन्स्पेक्टर तुम्ही? मी काही खपवून घेणार नाही माझ्या मुलीबद्दल. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, हे बघ मीना, आम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या आहेत, तेव्हा तू सांगते की आम्ही सांगू? मीना जोरजोरात रडू लागते. मिस्टर सबनीस म्हणतात, बेटा काय झालं? पोलीस सांगत आहे ते खरं नाही आहे ना? मीना जोरजोरात रडून सांगते, हो, खरं आहे हे सगळं. माझ्याच सांगण्यावरून प्रणालीचा खून झाला आहे. मिस्टर सबनीस आणि मिसेस सबनीस म्हणतात, हे काय केलेस तू? मीना म्हणते, त्या दिवशी कॉलेजवरून येत असताना मी प्रणालीला म्हणाले की चल आपण आज एकत्र अभ्यास करू दोघे. आजोबाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आईला दुपारीच जावं लागलं. पण जाताना ती म्हणाली, प्लास्टरचं काम करायला एक माणूस येईल, तर तुम्ही एकाच खोलीमध्ये अभ्यास करा. दुपारी 2 वाजता बबन प्लास्टर करायला आला. घरात कोणी नाही म्हणून त्याची नजर आमच्यावर पडली आणि त्यात प्रणाली खूप गोरी, दिसायला सुंदर. लगेचच त्याची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिचा हात पकडला. मला समजलं की राहुलपासून प्रणालीचा काटा काढायचा असेल तर ह्यापेक्षा चांगली संधी पुन्हा भेटणार नाही. म्हणून मी प्रणाली अभ्यास करत असताना बबनला भेटली
आणि काम नीट समजावून सांगितलं आणि बदल्यात 50,000 रुपये देईन असं सांगितलं. हे ऐकून पहिले बबन नाहीच म्हणाला, पण पैशाच्या हव्यासापोटी त्याने मान होकारार्थी डोलवली. मीच सांगितलं बबनला, प्रणाली ट्युशन क्लासवरून 10 वाजता सुटते आणि चोरीचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून मीच चोरीचा खोटा आरोप बबनवर टाकला, जेणेकरून दोन्ही बाजूने बबनच फसेल. प्रणालीचं काम फत्ते झालं तेव्हा बबनने मला फोन केला होता. तेव्हा मी त्याला दुसऱ्या दिवशी एका शांत ठिकाणी भेटण्यास बोलावले आणि पैसे घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा त्याची हत्या मी याच धारदार चाकूने केली आणि तो तिकडेच मृत पावला आणि त्याची डेड बॉडी मी तिकडेच गाडली आहे. मिस्टर सबनीस आणि मिसेस सबनीस म्हणतात, मीना तू हे काय केलंस? प्रणाली तुझी खूप चांगली मैत्रीण होती, का तिच्याबरोबर तू असा धोका केलास? मीना म्हणाली, कारण माझं राहुलवर प्रेम होतं, पण राहुल तिच्या मागे मागे आणि तिच्यावर प्रेम करायचा, जे मला कधीच आवडलं नाही. राहुलला ती विचारत पण नव्हती. उलट तिच्यापेक्षा मी कधीही त्याला मैत्रीची कमी पडू दिली नसती. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, मीना हे तू काय केलं? अजून तुला खूप काही आयुष्यात शिकायचं होतं. एवढ्या लहान वयात तू जे केलंस ते चुकीचं केलं. मीना म्हणाली, आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसांवर कुणीही प्रेम करतं. अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेव्हा तो आपल्या मनासारखा वागत नसतो. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, चला तर मग अशा प्रकारे केसचा निकाल लागला तर. पोलीस मुख्य आरोपी मीनाच्या हातात बेड्या ठोकतात आणि तिला घेऊन निघून जातात. मैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.